नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपली जनरल नॉलेजची जी सिरीज चालू आहे त्यामध्ये आज आपल्याला RRB NTPC 2025 12th लेवलच्या झालेल्या एक्झाममधील 28 ऑगस्ट 2025 झालेला शिफ्ट 1चा पेपर बघायचा आहे। पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या घटनात्मक तरतुदी कलम 368 अंतर्गत विशेष प्रक्रियेऐवजी संसदेच्या सामान्य कायद्याने सुधारणा करता येतात? उत्तर, कलम 2, संसद कायद्याने नवीन राज्ये स्वीकारू शकते। विंडोज 10 किंवा 11 मध्ये कोणती शॉर्टकट की सिस्टम सेटिंग्ज लवकर उघडते? उत्तर, Windows+I। कन्नड भाषेत लिहिलेल्या कोणत्या पुस्तकाला 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला? उत्तर, हार्टलॅम्प। पश्चिम घाट खालीलपैकी कोणत्या राज्यातून जातो? उत्तर, तामिळनाडू। 2025 मध्ये मल्टी-कोर फायबरवर भारतातील पहिल्या क्वांटम की वितरणात खालीलपैकी कोणत्या एजन्सीने सहकार्य केले? उत्तर, C. अँड स्टरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेड। भारतीय संविधानाच्या कलम 371 मध्ये डॅश डॅश राज्यासाठी विशेष तरतुदी देण्यात आल्या आहेत? उत्तर, नागालँड। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही प्रसिद्ध घोषणा डॅश डॅश यांनी दिली होती? उत्तर, बाळ गंगाधर टिळक। 1950 ते 1990 दरम्यान भारताने प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या वस्तूंची निर्यात केली? उत्तर, प्राथमिक उत्पादने। चोल राजवटीत खालीलपैकी कोणती जमीन जैन संस्थांना दान करण्यात आली होती? उत्तर, पल्लीछंदम। मानव विकास निर्देशांकच्या गणनेत खालीलपैकी कोणता निर्देशांक थेट समाविष्ट केलेला नाही? उत्तर, बालमृत्यू दर। एप्रिल 2025 मध्ये डॉटने 6G R&D साठी 2 विशेष राष्ट्रीय टेस्ट बेडना निधी देण्याची घोषणा केली। एक THZ कम्युनिकेशनवर लक्ष केंद्रित करतो, दुसरा कोणत्या डोमेनचा शोध घेतो? उत्तर, प्रगत ऑप्टिकल कम्युनिकेशन। प्रथिने खालीलपैकी कशासाठी प्रामुख्याने जबाबदार असतात? उत्तर, ऊतींची वाढ आणि दुरुस्ती। डिसेंबर 2024 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात द्विपक्षीय नौदल सराव स्लिनेक्स 24 कुठे आयोजित करण्यात आला होता? उत्तर, विशाखापट्टणम। भारताच्या उत्तरेकडील मैदानी भागात कालव्याद्वारे सिंचन अधिक योग्य का आहे? उत्तर, सपाट जमीन आणि बारमाही नद्या कालव्यांच्या जाळ्यांना आधार देतात। खालीलपैकी कोणते प्रदूषक आम्लयुक्त पाऊस निर्माण करण्यास प्रामुख्याने जबाबदार आहेत? उत्तर, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड। खालीलपैकी कोणत्या स्पर्धा भारतातील सर्वात मोठी बहुक्रीडा राष्ट्रीय स्पर्धा म्हणून ओळखली जाते? उत्तर, राष्ट्रीय खेळ। बुरशी, यीस्ट आणि बुरशीची वाढ रोखण्यासाठी अन्न संरक्षक म्हणून कोणते आम्ल आणि त्याचे क्षार मोठ्या प्रमाणात वापरले जातात? उत्तर, सॉर्बिक आम्ल। एप्रिल 2025 मध्ये चीनने खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय व्यापार वाटाघाटीकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे? उत्तर, ली चेंगगांग। 2025 आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने 200 मीटर स्प्रिंटमध्ये नवीन राष्ट्रीय विक्रम केला? उत्तर, अनिमेश कुजूर। डेस्कटॉपवरील आयकॉनवर डबल क्लिक केल्यावर काय होते? उत्तर, ते ॲप्लिकेशन किंवा फाईल उघडते। भारतीयांना राष्ट्रीय सेवा आणि राजकीय जागरूकता प्रशिक्षित करण्यासाठी कोणत्या नेत्याने सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली? उत्तर, गोपाळ कृष्ण गोखले। चिल्का तलाव आणि पुलिकत तलाव खालीलपैकी कोणत्या भागात आहेत? उत्तर, भारताचा पूर्व किनारा।
सुधारित वित्तपुरवठा उपलब्धतेसाठी भारत सरकारने खालीलपैकी कोणत्या क्षेत्राला पायाभूत सुविधा म्हणून वर्गीकृत केले आहे? उत्तर गोदाम. एप्रिल 2025मध्ये झालेल्या आशियाई अंडर-18 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये शॉटपुटमध्ये खालीलपैकी कोणी 19.59 मीटर फेकून रौप्य पदक जिंकले? उत्तर निश्चय. 1722मध्ये अवधची स्थापना झाली तेव्हा त्याची राजधानी कोणती होती? उत्तर फैजाबाद. वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषणासाठी कोणता अवयव जबाबदार असतो? उत्तर क्लोरोप्लास्ट. विविधता असलेल्या समाजाला संविधानाची आवश्यकता का आहे? उत्तर समन्वय आणि आश्वासनासाठी मूलभूत नियम प्रदान करणे. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया ही भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाअंतर्गत काम करणारी एक प्रमुख विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था आहे? उत्तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. पुढीलपैकी कोणत्या वर्षी ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा जन्म झाला, ज्यांना विधवा पुनर्विवाह आणि हिंदू समाजातील बहुपत्नीत्वाच्या निर्मूलनासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी स्मरणात ठेवले जाते? उत्तर 1820. खालीलपैकी कोणता पर्याय भारतीय संविधानाअंतर्गत न्यायालयीन पुनरावलोकनाच्या व्याप्तीचे अचूक वर्णन करतो? उत्तर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये दोघेही असंवैधानिक कायदे रद्द करू शकतात. 27 मे 2025 रोजी राजस्थान उच्च न्यायालयाने FIR आणि आर्थिक व्यवहारांबाबत एक निर्देश जारी केला. त्यातील एक महत्त्वाचा आदेश कोणता होता? उत्तर न्यायालयांनी 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या रोख व्यवहारांची माहिती आयकर विभागाला द्यावी. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात असे म्हटले आहे की ज्या व्यक्तीने स्वेच्छेने परकीय राज्याचे नागरिकत्व स्वीकारले असेल त्याला संविधानाच्या प्रारंभी अनुच्छेद 5, 6 किंवा 8 अंतर्गत भारताचा नागरिक मानले जाणार नाही? उत्तर अनुच्छेद 9. 2025मध्ये कोणत्या भारतीय राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने बुद्धिबळ केंद्रे आणि स्नूकर हॉलसह आधुनिक क्रीडा सुविधांचे उद्घाटन केले? उत्तर चंदीगड. 104व्या घटनादुरुस्ती कायद्याने 2020 द्वारे लोकसभा आणि राज्य विधानसभांमधील कोणते विशेष प्रतिनिधित्व बंद करण्यात आले? उत्तर अँग्लो इंडियन आरक्षण. मार्च 2025मध्ये झालेल्या 2,906 कोटी रुपयांच्या करारानुसार अश्विनी रडार सिस्टम कोणत्या दलाला मिळणार आहे? उत्तर भारतीय हवाई दल. के. उमादेवी विरुद्ध तामिळनाडू सरकार खटला 2022मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मातृत्व लाभ कायदा 2017 अंतर्गत तिसऱ्या मुलासाठी मातृत्व लाभ मंजूर केला. तो एक संवैधानिक अधिकार असल्याचे सांगितले. न्यायालयाने हा लाभ कोणत्या मूलभूत अधिकाराशी जोडला? उत्तर कलम 21 अंतर्गत जीवनाचा अधिकार. वसाहतवादी धोरणांमुळे शेतीचे व्यापारीकरण झाले. ब्रिटिश राजवटीत खालीलपैकी कोणत्या पिकांना निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्यात आले? उत्तर नीळ. खालीलपैकी कोणता पारंपरिक लोकनाट्य प्रकार महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे? उत्तर तमाशा. पेरू आणि चिले हे शेजारील देश कोणत्या खंडात आहे? उत्तर दक्षिण अमेरिका. मे 2025मध्ये पंतप्रधान मोदींनी केलेल्या NTEPच्या पुनरावलोकनात -- बोलावलेल्या स्वयंसेवकांना रुग्णांच्या पाठपुराव्यासाठी AI साधने स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले. उत्तर निक्षय मित्र. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पेपर कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा. धन्यवाद.